आज आम्ही मसवड या ठिकाणी भारतीय दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव आदरणीय दिगंबर साठे सर, आमचे सहकारी मित्र प्रदीप जाधव, सतीश तुपे असतील, त्यानंतर जयदीप खडे साहेब असतील, त्यानंतर सुतार साहेब असतील, आम्ही आमचे भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय संजूदादा खेळाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय पवन रामचंद्र ढोले साहेब यांना सातारा जिल्हा अध्यक्ष, सातारा कार्याध्यक्षपदी तसेच सातारा जिल्हा मार्गदर्शकपदी आज आम्ही या सामाजिक संघटनेचे नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस मी भारतीय दलित महासंघ अध्यक्ष दादासाहेब लोखंडे अगदी मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो। गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक हितासाठी अहोरात्र झगडणारा हा व्यक्ती, त्याचबरोबर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेच्या आधारे काम करणारा हा माणूस, सर्वसामान्य उपेक्षित वंचित घटकांना न्याय मिळवून देणारा हा माणूस, निश्चितपणाने आम्ही त्यांना विनंती केली की दादा तुम्ही आमच्या संघटनेमध्ये यावं आणि आपण आपलं सामाजिक काम चालू ठेवावं। इथून पुढच्या काळामध्ये आदरणीय दादांच्या पाठीमागे आम्ही निश्चितपणे उभं राहणार आहे। ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतील, ज्या ज्या ठिकाणी न्यायाचा प्रश्न असेल, विकासाचा प्रश्न असेल, भ्रष्टाचाराचा प्रश्न असेल, अनेक विभिन्न समाजातले जे काही अडचणी असतील ते आम्ही एकत्रित राहून सोडवण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहे। आणि दादांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। गाव तिथं शाखा अशा ठिकाणी आपलं रोपटं वाढवत न्यावं, एवढीच मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो। जय भारत।